श्री क्षेत्र आंबळी येथे 3 लाखांहून अधिक भाविक कन्हैयालाल महाराजांच्या चरणी नतमस्तक। आंबळी तालुका साक्री येथील यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी श्री कन्हैयालाल महाराजांच्या चरणी तब्बल 3 लाखांहून अधिक भाविक नतमस्तक झाले। टाळ मृदुंगाचा गजर व श्री कन्हैयालाल महाराजांच्या जयघोषाने मंदिरासह संपूर्ण परिसर दुमदुमला होता। अनेक भाविकांनी मानता केली तर अनेकांनी नवस्फूर्ती केली। उद्याही भाविकांची दर्शनासह यात्रोत्सवामध्ये खरेदीसाठी आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे। तत्पूर्वी सकाळी श्री कन्हैयालाल महाराजांच्या पादुकांचे विधिवत पूजन झाल्यानंतर पारंपरिक वाद्याच्या निनादात पालखी मिरवणूक निघाली। या यात्रोत्सवामुळे श्री क्षेत्र आंबळी चैतन्यासह भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून मनोरंजनासाठी खेळणे, पाळणे, विविध खाद्यपदार्थ उपलब्ध असल्याने भाविकांच्या आनंदात अधिकच भर पडत आहे। धुळे जिल्ह्यासह गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक आंबळीत दाखल झाले आहेत। त्यामुळे आंबळीकडे येणाऱ्या सर्वच मार्गांवर वर्दळ निर्माण झाली आहे। यात्रेच्या पहिल्याच दिवशी गर्दीच्या उच्चांकामुळे विक्रमी उलाढाल होत असल्याने व्यापारी, व्यावसायिक आनंदात आहेत। यात्रोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पिंपळनेर पोलिसांकडून 24 तास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। एकूणच सुप्रसिद्ध असलेल्या या जागृत देवस्थानाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रासह लगतच्या अनेक राज्यातील भाविक मोठ्या भक्तिभावाने आंबळीत दाखल होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, साक्री।